नमस्कार विद्यार्थ्यांनो, माझे नाव माधुरी राजभर आहे. मी तुम्हाला हिंदी हा विषय शिकवणार आहे. आज विद्यालय तुमच्या स्वागत करत आहे. आज जो आपला 12वा धडा आहे त्याचं नाव काय आहे? कठपुतली. काय आहे तिचं नाव? कठपुतली. आणि हा कठपुतलीचा हा दुसरा सीझन आहे. पहिल्या सीझन मध्ये आपण काय बघितले की कसा आपल्याला अंधविश्वास करायचा आहे, त्यातून आपल्याला कसा सामना होतात आणि ते पण दाखवले की अंधविश्वास करताना ते कसे विकल्प किंवा प्रकल्प घेतात आपल्या सोबत. जसं की एक उदाहरण दिलेले होता की नारळमध्ये त्यांनी छेद करून मोगरा किंवा चंपाचं असा फुलांचं कली टाकले होते आणि सकाळी ते फुलून बाहेर आली. जेव्हा ते नारळ फोडली तेव्हा ते बाहेर आली. तर असा वेगवेगळ्या लोक वेगवेगळ्या जागा असं कार्य करतात आणि आपण त्यातून बघून अर्धश्रद्धा यावर आपल्याला विचार काय होतात? डगमग होतात की आपण काय करू. तर चला या सीझन मध्ये आपण काय पाहणार आहे हे बघूया. बघा, देखो देखो सारे बहन भाई सकुन अपसुकन की है लड़ाई, नारियल ने जो खूबी दिखाई देखो सभी के सामने आई. इथे तर काय म्हणाले की बघा 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 सगळं भाऊ किंवा बहीण आणि सकुन अपसुकन यांची भांडण झालेले आहे. नारियलने जो खूबी दिखाई, त्यातून नारियल यातून खूपच खूबी दाखवली की यांचं जे खूबी आहे ते समोर आपल्या आली. कसं? जसं की मी तुम्हाला म्हणाली होती, परत मी म्हणत आहे बघा की नारळच्या आतमध्ये छेद करून ज्या डोळ्या असतात, नारळमध्ये जे डोळं असतात, जेव्हा तुम्ही नारळ घेतात तेव्हा तुम्ही बघून घ्या आणि हा कार्य तुम्ही घरात पण करू शकतात की नारळचा जे डोळे असतात त्यातून छेद करून त्यातून कडी ठेवा, कोणता बी फुलांचं कडी ठेवा की जे सकाळीपासून फुलतात असा. तर ते कडी जे आहे सकाळीपासून फुलतात. तर तुम्ही पण हा करू शकता. अजून बघूया. बघा, तभी एक बिल्ली बघा तभी एक काली बिल्ली इन कठपुतलियों के सामने से भागी और सारी कठपुतलियां ठिठक कर खड़ी हो गई. तेवढ्यात काय झाले की काली मांजर आली, खूपच काली मांजर आली आणि ते कठपुतली यांच्या समोर गेली आणि तिथून पडाली. जेव्हा ती पडाली होती तेव्हा जी सगळं कठपुतली होती ठिटकून तिथे उभी राहिली. ठिटकून म्हणजे घाबरली आणि तिथे उभी राहिली. उनमें से एक मुंह पर हाथ रखकर बोली, हाय हाय लो अब तो कार्यक्रम का बटा धार. आणि तेवढ्यात ती दुसरी आली, काय म्हणाली की हाय हाय म्हणजे आता तर आपला तोंडावर हात ठेवून ते काय म्हणाली की हाय हाय म्हणजे आता तर आपला जे कार्यक्रम आहे त्यातून बांधून येणार, म्हणजे ते नाही होणार असा, त्यातून काही बांधण्यात जाणार आहे असं त्यांनी म्हणाले. दुसरी कठपुतली बोली, क्यों क्या हुआ बहना. तेवढ्यात जी दुसरी होती कठपुतली तेवढ्यात तर म्हणाली की काय झालं ताई, असं का तुम्ही बोलतात. पहिली कठपुतली बोली, अरे देखा नहीं काली बिल्ली ने रास्ता काटा. तेवढ्यात पहिली त्यांना म्हणाली की तुम्ही बघितले नाही की जे मांजर होती त्याने आपला रास्ता काटले. तभी सूत्रधारने प्रवेश कर बताया. तेवढ्यात सूत्रधार होता त्यांनी प्रवेश केले आणि सांगितले, देखो बिल्ली को वहां उसका प्रिय खाद्य चूहा दिखा. तेवढ्यात तो काय म्हणाले की मांजर यांना आपला प्रिय खाद्य चूहा दिसला म्हणजे उंदीर दिसला. जिसे देख बिल्ली उसे पकडने के लिए लपकी. ते बघून बिल्लीला ती थांबली नाही आणि परतचा जाऊन त्यांचं जे उंदीर जे प्रिय खाद्य आहे त्यातून त्यांनी हात टाकला. उसने जानबूझकर तुम्हारा रास्ता नहीं काटा. त्याला जानबूझ म्हणजे काहीही असा कार्य नाही करायचं होतं त्याने आपला खाद्यपदार्थ पाहिले आणि तिथे पडून गेली. तुमचा काय खराब तिने नाही केली असं त्यांनी म्हणाले. सूत्रधार के इतना कहते ही कठपुतली आकर गाणे लगी. तेवढ्यात सूत्रधार असा म्हणाले, तेवढ्यात जे कठपुतली होती ती येऊन तिथे गाऊन लागली आणि गाता गाताना ती म्हणाली, सारे दर्शक तालिया बजाने लगे. तेवढ्यात ते गाऊन गेली आणि खूपच जे दर्शक होते ते टाळे वाजून गेले. तभी कठपुतली अच्छी अच्छी कर चीखते हुए आई. तेवढ्यात एक कठपुतली होती ते अच्छी अच्छी असं करून आली. एक बार फिर नाचती हुई सारी कठपुतलियां डरकर रुक गई.
तेवढ्यात जे कठपुतली जे नाचत होती आणि हा बघून आजी आजी हा बघून किंवा हा ऐकल्यावर त्याने सगळे जे कठपुतली होती ते डरून तिथे थांबली. तभी दूसरी बोली, अरे फिर अपशगुन हो गया. तेवढ्यात दुसरी जी कठपुतली होती त्याने म्हणाले, परत अपशगुन झालेले. आज तो सचमुच ही हमारा कार्यक्रम नहीं होगा. आणि काय म्हणाली, खरंच आज आपले कार्यक्रम ते नाही होणार, कारण की एक बद्दल एक किंवा एक झालेले किंवा दुसरा पण आता झाले. पहिला काय झाला होता की मांजरने काय केली, आपला रस्ता काढले आणि दुसरा काय झाला, ती आजी आजी असं करून आलेली होती. तर हा दोन अपशगुन झालेले आहे असं त्यांनी म्हणाले. कळलं की नाही तुम्हाला? हो, तर चला अजून बघूया. चलो चलो, तभी सूत्रधार उन्हें रोकते हुए बोला, दोस्तों हम भी यही करते हैं. चलो चलो म्हणजे चला चला असं म्हणाली आणि त्यातून सूत्रधार आले आणि त्यांना थांबून सांगितले की आपण सगळं पण असंच करतात. काय करतात बघूया. और अपने कार्य को समय पर रोकने की बजाय तो उसे विलंब से करते हैं. तेवढा तो काय म्हणाला, आपल्या समोर कोणी असं शिकतं तर आपण काय करते, जे कार्य आपण करत आहे त्याला थांबवते आणि त्यांचं विलंब करते की कार्य नंतर करू. आणि त्यांचा परिणाम काय होते बघा. परिणाम कार्य की अपूर्णता और नाम सकून अपशगुन का. आणि जेव्हा तुम्ही हे कार्य नाही करते त्या कार्य तुम्हाला थांबवत जाते आणि त्यांचा परिणाम काय होते की अपूर्ण म्हणजे कार्य पूर्ण झालं नाही आणि त्याचं नाव काय ठेवतात आपण की त्याने शिकले मधून आणि अपशगुन झालेले आणि आपले कार्य नाही झाले. तुम्ही त्याला थांबवते, ते अपशगुन नाही होते, तुम्ही त्याला थांबवते. सूत्रधार अभी बात ही कर रहा था कि कठपुतली फिर से चीखी. सूत्रधार म्हणत होता नंतर परत जे कठपुतली आहे ते चिकून झाले. आजी. सूत्रधार ने उस कठपुतली से पूछा, बहना कहां से आ रही हो. परत त्याने चिकली. तेवढ्यात सूत्रधार होता त्याने त्याला विचारले की ताई तू कुठून आली होती. कठपुतली बोली, भैया पास वाली लल्लन की चक्की की गली से. तेवढा जे कठपुतली आहे त्याने म्हणाले की समोरची जे पार्सल म्हणजे जवळच जे गली आहे त्यातून चक्की आहे. कोणती चक्की आहे, लल्लनची. लल्लनची चक्की आहे त्यातून मी आली आहे. तब सूत्रधार हंसते हुए बोला, आज लल्लन की चक्की पे हरि कृष्ण दास के यहाँ की शादी की मिर्ची पिसाई जा रही है. तेवढा सूत्रधार जो होता त्या हसून म्हणाला की जवळच जे लल्लनची चक्की आहे त्यातून हरिकिशन दास यांचा लग्नाची मिर्ची पिसवत आहे. जो भी उस गली से गुजरता है ऐसे ही छींकता हुआ आ रहा है. तेवढ्यात जे कोणी पण लोक तिथे जाते आणि त्या गल्लीवर येते तर हे सगळं लोक तेथून छिकत छिकत येतात, कारण की तिथे मिरची पिसवत जाते आणि त्यांचं जे झाड आहे ते आपल्या नकात जाते आणि त्यातून आपल्याला छिकायला येते असं त्यांचं म्हणाले होते. बघा, इस सूत्रधार बात तो कर ही रहा था कि तभी दूसरी कठपुतली भी चीखते हुए बडबडाती हुई आई. असा सूत्रधार म्हणतही होता की दुसरी जी कठपुतली आहे ते पण चिकून आली होती आणि काहीतरी मनात बडबड असा चालला होता. आज पता नाही लल्लन क्या पीस रहा है. काय म्हणाले की आज माहित नाही लल्लन ते काय पिसत आहे, आपल्या चक्कीवर काय पिसत आहे. सारा मोहल्ला ही चीख रहा है. काय करत होता, जे सगळं मोहल्ला आहे ते चिकून येत आहे. इतना सुनना था की सारी कठपुतलियां नाचकर गाने लगे. हे सगळं ऐकल्यावर सगळं बसून तिथे ऐकत होता की सारी कठपुतली म्हणजे सगळं जे कठपुतली होते ते नाचून लागली आणि काय म्हणाली बघा. देखो देखो सारे बहन भाई सकून अपसुकन की है लड़ाई. चिको ने जब होईल मचाई काम की गती क्यों हमने रुकाई. आणि काय म्हणाली बघा बघा सगळं ताई किंवा भाऊ, सकून आणि अपसुकनची ही भांडण आहे. चिका म्हणजे जेव्हा आपण चिकते त्यांची होड मचून गेली होती की जे आपले काम आहे त्यांचं गतीवर काय होती रोखून जाते. आपण त्यांचं गती काय करते रोखून जाते, कारण की आपण त्यांना अपशगुन असं म्हणतात. तर हा अपशगुन आहेत का हा विचार तुमच्या मनात आहे. तर का आहे मला नाही वाटतं किंवा मला असं वाटतं की तुम्हाला पण असं नाही वाटायचं आहे की हे अपशगुन आहे. कारण की जेव्हा मिरची, एक उदाहरण देते मी, जेव्हा तुमची आई घरात सब्जी किंवा काहीही बनवते त्याच्यामध्ये मिरची टाकते
तर त्या मिरचीच्या ज्या धार येते ते आपल्या नाटकात जाते आणि आपण चिकते. तर हा अपशगुन झाला का? नाही. कारण की हा प्राकृतिक आहे. हा सगळं प्राकृतिक आहे. तेवढ्यात आपल्याला हा सगळ्याच्या महत्त्वाच्या गोष्टी आपल्याला बघायचं आहे, की हे कसं करतात. आपण अंधविश्वास नाही करतात, असं आपण बोलणार आहे. तर हा झाला आपला धडा. तर आज आपण काय शिकलो? आज आपण हे शिकलो, की आपल्याला जे अंधविश्वास आहे, याचा काय करायचं? मतभेद करायचा आहे. कारण की हा अंधविश्वास कसा होता? कशा लोकं तिथे जाऊन हा अंधविश्वास बरोबर आपल्या मुलं किंवा लोकांचा काय करते? मृत्यू बरोबर त्यांच्या सोबत काय काही कार्य करते. तर आपल्याला हा रोखायचा आहे. कसा रोखायचा? जे अंधविश्वास घडतात त्याने काही खूपच उदाहरण आपल्या समोर दिलेले आहे. जसं की नारळाचं झालं आणि चिकाचं झाला. तर हा दोघं वेगवेगळा जे उदाहरण आहे आपल्या समोर, त्याला आपल्याला काय करायचं आहे? त्याचा पटवून घ्यायचं आहे, की हां, असं पण होतात. जेव्हा आपल्या समोर असा काही व्यक्ती येतात आणि काही बोलतात, तर त्यांचा विरोध करायचा. असा काहीही नाही होता. काही वेगळ्या ठिकाणी खरंच पण असतात, पण त्यांचा आपल्याला बघून त्यांचा मार्ग कसा आहे ते शोधून काढायचा. असं नाही करायचं की त्यांनी बोलले तर आपल्याला मान्य करायचं, हां, झाले. असं काहीही करायचं नाही. कारण की हा करायचा आपल्याला असं खूपच व्यक्ती लोक किंवा माणूस आहे, की अशाबद्दल त्यांचा मृत्यू झालेले आहे. तर असा अंधविश्वास आपल्याला करायचा नाही आहे. तर यांचा मार्ग काय आहे हे आपल्याला शोधायचा आहे. कसा मार्ग आहे, कसा त्यांचा बाहेर करायचा, हे सगळ्या गोष्टी आपल्याला करायचं आहे. तर एकटाच करत आपलं नाही करायचं. जे लोक आहेत त्यातून बोलून हा खरंच आहे की नाही खरंच आहे आपल्याला बघायचं आहे आणि त्यांचा शोध करायचा आहे. धन्यवाद.